या विशेष सखोल चर्चेत सर्वांचे खूप खूप स्वागत. आजची आपली ही चर्चा एका अत्यंत रंजक आणि थोड्या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर होणार आहे. अगदी बरोबर. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधील अध्याय 2 वर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. ज्याला आपण इंग्रजीत भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो आणि त्यातला हा चॅप्टर 2. हो, आणि या अध्यायाचा मुख्य विषय आहे तथ्यांच्या सुसंगतीविषयी, म्हणजेच इंग्रजीत सांगायचं तर रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स. आता बघा, कायद्याची कलमे किंवा अधिनियमांचे नाव ऐकले की बऱ्याचदा असा समज होतो की हा विषय खूप क्लिष्ट असेल. रुक्ष आणि कंटाळवाणा वाटतो बऱ्याच अभ्यासकांना. या कायद्याच्या भाषेची भीती वाटते खरं तर. पण आजची आपली सखोल चर्चा तशी अजिबात नसणार आहे. हो, कारण आपले आजचे उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट आहे. कायद्यातील ही अत्यंत महत्वाची आणि वरवर पाहता क्लिष्ट वाटणारी कलमे आपण एका वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. विशेषतः कलम 3 ते 8. बरोबर. ही कलमे आपण एका अतिशय चित्तथरारक गुन्हेगारी कथेच्या माध्यमातून उलगडून दाखवणार आहोत. म्हणजे श्रोत्यांना आणि विशेषतः परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे समजायला खूप सोपे जाईल. नक्कीच. श्रोत्यांना हे माहीत असावं की मूळ माहितीत दिलेली क आणि ख या दोन व्यक्तींची कथा आज आपण जशीच्या तशी कोणताही बदल न करता पाहणार आहोत. फक्त कायद्याच्या एका नव्या चष्म्यातून. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून बघूया. या कथेची पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कथेची सुरुवात कुठून होते ते सांगा. तर एका गावात क आणि ख नावाच्या दोन व्यक्ती राहतात. आणि त्यांच्यात एका जमिनीच्या तुकड्यावरून खूप जुने वैर असते. हो, हा काही अचानक उद्भवलेला वाद नसून त्यांच्यातील हा कटुतेचा इतिहास संपूर्ण गावाला माहीत असतो. म्हणजे गावातल्या प्रत्येकाला त्यांच्या भांडणांची कल्पना असते. अगदी. आता एके दिवशी गावातील बाजारात नेहमीप्रमाणे खूप गर्दी असते. लोक खरेदी विक्रीत मग्न असतात. आजूबाजूला गोंधळ असतो. आणि तिथेच तो भयानक प्रसंग घडतो. हो, अचानक या भर रस्त्यात सर्वांसमक्ष खची निर्घृण हत्या होते. सर्वत्र एकच हाहाकार उडतो. साहजिकच आहे. भर बाजारात असा प्रकार घडल्यावर लोक घाबरणारच. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस तातडीने तपासाला सुरुवात करतात आणि संशयावरून क ला अटक करतात. इथून पुढे हे प्रकरण न्यायालयात जाते आणि खटला सुरू होतो. आता एक सामान्य माणूस म्हणून आपण विचार करतो की हत्येसारखा गंभीर गुन्हा झाला आहे म्हणजे न्यायालयात खूप मोठा ड्रामा होईल. चित्रपटांमध्ये दाखवतात तसं. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे जेव्हा हा खटला न्यायालयात सुरू होतो तेव्हा असा कोणताही ड्रामा तिथे नसतो. कारण तिथे वकिलांना पुराव्यांचा वाटेल तसा ढीग उभा करण्याची परवानगी नसते. अगदी बरोबर. न्यायव्यवस्थेवर कामाचा आधीच ताण असतो. त्यामुळे न्यायालयात वेळेचे आणि विषयाचे एक अत्यंत कठोर आणि निश्चित बंधन असते. म्हणजेच खटला सुरू होतानाच काही नियम स्पष्ट केले जातात. हो, या संपूर्ण प्रक्रियेत फक्त आणि फक्त 2च गोष्टींवर चर्चा होऊ शकते किंवा त्यांचेच पुरावे दिले जाऊ शकतात. त्यातली पहिली गोष्ट कोणती? पहिली गोष्ट म्हणजे विवाद्य तथ्य, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत फॅक्ट इन इश्यू म्हणतो. आता आपल्या या ख आणि ख च्या कथेचं उदाहरण घ्या. इथे सर्वात मोठा आणि मुख्य वादाचा मुद्दा कोणता आहे? तो म्हणजे क ने खरोखरच ख ची हत्या केली आहे का? हा झाला आपला फॅक्ट इन इश्यू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मुख्य घटनेशी थेट जोडलेली इतर तथ्य, ज्यांना सुसंगत तथ्य किंवा रेलेव्हंट फॅक्ट्स म्हटले जाते. म्हणजेच कायद्याने न्यायाधीशांसमोर काय मांडायचे आणि काय नाही यासाठी एक अतिशय भक्कम अशी चाळण किंवा कायदेशीर फिल्टर तयार केला आहे. अचूक शब्द वापरलात तुम्ही, कायदेशीर फिल्टर. जर वकिलांनी न्यायालयात जाऊन असे सांगण्याचा प्रयत्न केला की क ला जुगाराचे व्यसन आहे किंवा तो नेहमी खोटे बोलतो, तर न्यायाधीश त्यांना तिथेच थांबवतील, कारण त्या गोष्टींचा या हत्येशी थेट संबंध नाहीये. किंवा त्या गोष्टी सुसंगत तथ्य म्हणून कायद्याने आधीच मान्य केलेल्या नाहीयेत. याचा अर्थ न्यायालयात कोणीही उठून काहीही सांगू शकत नाही. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आणि हाच कलम 3चा मुख्य गाभा आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 चे कलम 3. हो, कलम 3 अत्यंत स्पष्टपणे सांगते की कोणत्याही दाव्यात प्रत्येक विवाद्य तथ्याच्या अस्तित्वाचा किंवा अनस्तित्वाचा आणि ज्यांना कायद्याने सुसंगत घोषित केले आहे अशाच इतर तथ्यांचा पुरावा दिला जाऊ शकेल. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा पुरावा देता येणार नाही. पुराव्यांची ही एक अत्यंत महत्त्वाची मर्यादा आहे. हे फिल्टर असल्यामुळेच न्यायालयाचा अमूल्य वेळ वाचतो आणि कोणताही खटला मुख्य मुद्द्यावरून भरकटण्यापासून रोखला जातो. ही न्यायाची पहिली पायरी आहे असे म्हणायला हरकत नाही. नक्कीच. इथेच हा विषय खरोखरच खूप रंजक बनतो, कारण जेव्हा आपण हत्येच्या प्रत्यक्ष घटनेचा विचार करतो तेव्हा तिथे अनेक गोष्टी एकाच वेळी घडत असतात.
आता आपण पुन्हा एकदा आपल्या कथेतील तो बाजाराचा प्रसंग डोळ्यासमोर आणूया. बाजारात भर रस्त्यात खवर जीवघेणा हल्ला होत आहे. तो स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा भयानक प्रसंगी साहजिकच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मोठा आरडाओरडा केला असेल. काहींनी भीतीनं किंकाळ्या फोडल्या असतील, तर काहींनी वाचवा वाचवा, तो त्याला मारतोय म्हणून मदतीसाठी हाका मारल्या असतील. आता वरवर पाहता एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर लोकांचा हा आरडाओरडा काही थेट हत्येचा भाग नाहीये. हत्या तर एखाद्या शस्त्राने किंवा लाठीने केली गेली आहे. मग हा आजूबाजूच्या लोकांचा आरडाओरडा न्यायालयात पुरावा म्हणून कसा काय वापरला जाऊ शकतो? आणि याचा त्या विवादित तथ्याशी कसा संबंध जोडला जातो हा प्रश्न पडतोच. हो, तर हे कसे सिद्ध होते? इथे कायद्याचा मानवी मानसशास्त्रावरील विश्वास आणि कायद्याची सूक्ष्म नजर काम करते. आपण या प्रश्नाच्या उत्तरासाठी कलम 4 कडे लक्ष दिले पाहिजे. कलम 4 त्यात काय सांगितले आहे? कलम 4 एकाच संव्यवहाराचा भाग असणाऱ्या तथ्यांच्या सुसंगतीविषयी भाष्य करते. यालाच इंग्रजीत ट्रान्झॅक्शन म्हणतात ना? हो, आणि कायदेशीर परिभाषेत याला रेस जेस्टे असे म्हटले जाते. आता बघा, जेव्हा खवर हल्ला होत होता तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी केलेला आरडाओरडा ही काही पूर्वनियोजित कृती नव्हती. तो आरडाओरडा थेट हत्येची कृती नसला तरी तो त्याच पूर्ण घटनेचा म्हणजे एकाच संव्यवहाराचा एक अत्यंत अविभाज्य आणि उत्स्फूर्त भाग आहे. बरोबर. मानवी मेंदू जेव्हा अचानक एखादी भयानक घटना पाहतो तेव्हा तो विचार करून खोटे बोलू शकत नाही. त्याच्याकडून येणारी प्रतिक्रिया ही नैसर्गिक आणि सत्य असते असे कायदा मानतो. हे तथ्य स्वतःहून विवाद्य नसले तरीही ते मुख्य घटनेशी अशा घट्ट प्रकारे जोडलेले आहे की ते एकाच साखळीतील महत्वाची कडी बनते. त्यामुळे जरी हा आरडाओरडा हत्येच्या नेमक्या क्षणापेक्षा काही सेकंद आधी किंवा नंतर झाला असता तरीही तो ग्राह्य मानला जातो. हो, एकाच संव्यवहाराचा भाग असल्यामुळे पुरावा म्हणून तो पूर्णपणे ग्राह्य मानला जातो. हे खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारे आहे. म्हणजे कायदा केवळ एखाद्या कृतीकडे बघत नाही, तर त्या कृतीच्या वेळी निर्माण झालेल्या संपूर्ण वातावरणाची नोंद घेतो. आणि मानवी उत्स्फूर्ततेची सुद्धा. पण मग या घटनेच्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीचे काय? प्रत्यक्ष गुन्ह्याच्या जागी काही पुरावे मागे राहतातच. उदाहरणार्थ हत्येच्या ठिकाणी जमिनीवर झालेली मोठी झटापट. तिथे सर्वत्र पडलेले रक्ताचे डाग किंवा मृत खचे फाटलेले कपडे. एवढेच नाही तर मूळ माहितीत आपल्याला हे देखील सांगण्यात आले आहे की त्या दिवशी खकडे खूप पैसे होते आणि तो ते पैसे घेऊन बाजारात गेला होता. या सर्व विखुरलेल्या गोष्टी पुराव्यांच्या एकाच चौकटीत कशा बसवता येतील? या सर्व भौतिक आणि परिस्थितीजन्य गोष्टी कलम 5च्या छत्राखाली येतात. कलम 5 याचे मुख्य घटक कोणते आहेत? कलम 5 हे प्रामुख्याने 3 महत्वाच्या स्तंभांवर उभे आहे. प्रसंग, ज्याला ओकेजन म्हणतात, हेतुक किंवा कारण, ज्याला कॉज म्हणतात, आणि परिणाम म्हणजे इफेक्ट. जेव्हा आपण हत्येच्या जागी पाहतो तेव्हा जमिनीवरील रक्ताचे डाग, अस्ताव्यस्त झालेला परिसर किंवा खचे फाटलेले कपडे हे त्या भयानक गुन्ह्याचे थेट परिणाम किंवा इफेक्ट आहेत. हे परिणाम न्यायाधीशांना सांगत असतात की तिथे नेमके काय घडले असेल. दुसरीकडे खकडे त्या दिवशी भरपूर पैसे असणे आणि त्याचे बाजारात येणे ही त्याच्यावर हल्ला होण्याची किंवा त्याला लुटण्याची एक मोठी संधी होती. म्हणजेच प्रसंग किंवा ओकेजन. कलम 5 स्पष्टपणे नमूद करते की जे तथ्य विवादित तथ्यांचा किंवा सुसंगत तथ्यांचा थेट परिणाम आहेत ते सुसंगत तथ्य मानले जातात. किंवा ज्यांनी ती विशिष्ट वस्तुस्थिती निर्माण केली, ज्या अंतर्गत ते घडले, ते सर्व सुसंगत तथ्य मानले जातात. त्यामुळे रक्ताचे डाग असोत किंवा खिशातले पैसे दोन्ही कायद्याच्या दृष्टीने अत्यंत सुसंगत आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष घटनेच्या आधीची परिस्थिती आणि गुन्ह्यानंतरचे दृश्य या दोन्ही गोष्टी मिळून पुराव्यांची साखळी मजबूत करतात. बरोबर. आता या कथेचा तपास आणखी थोडा पुढे जातो तेव्हा काही अधिक धक्कादायक गोष्टी समोर येतात. तपासात काय उघड होते? तपासात असे उघड होते की हा हल्ला काही अचानक झालेला नव्हता. ने हत्येच्या बरोबर 2 दिवस आधीच बाजारातील एका दुकानातून एक अत्यंत मोठी आणि मजबूत लाठी विकत घेतली होती. आणि कथेच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की आणि ख यांच्या जमिनीवरून खूप जुने वैर होते, ज्याचा राग च्या मनात धुमसत होता. आणि सर्वात संशयास्पद गोष्ट म्हणजे जेव्हा हत्येनंतर गावात पोलिसांची गाडी आली तेव्हा तिथे थांबला नाही. तो आधी एका जागी लपून बसला आणि नंतर संधी मिळताच गावातून पळून गेला.
गुन्ह्यापूर्वीच्या आणि गुन्ह्यानंतरच्या ह्या घडामोडी एका सुट्ट्या धाग्यासारख्या वाटतात, पण कायद्याच्या दृष्टीने याला एकत्र कसे गुंफले जाते? जर आपण याला व्यापक संदर्भाशी जोडले तर आपल्याला कलम 6चे अफाट महत्त्व समजेल. कलम 6 हे नेमके काय सांगते? कलम 6 हे मुळात गुन्ह्यामागील डोके आणि मानवी आचरण यावर प्रकाश टाकते. या कलमात 3 अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. कोणते 3 घटक? हेतू म्हणजे मोटिव्ह, तयारी म्हणजे प्रिपरेशन आणि आचरण म्हणजे कंडक्ट, जे गुन्ह्यापूर्वीचे किंवा नंतरचे असू शकते. आता आपण आपल्या कथेतील या नवीन उदाहरणांचे विश्लेषण करूया. क ने हत्येच्या 2 दिवस आधीच बाजारातून लाठी विकत घेणे ही त्याची गुन्ह्यासाठी केलेली स्पष्ट तयारी होती. म्हणजे प्रिपरेशन. कायदा असे मानतं की कोणतीही व्यक्ती विनाकारण शस्त्राची तयारी करत नाही. त्यानंतर क आणि ख यांच्यातील जमिनीचे जुने वय हा या हत्येमागील मुख्य हेतू किंवा मोटिव्ह होता. हेतूशिवाय कोणताही मोठा गुन्हा घडत नाही. आणि जेव्हा पोलीस गावात आले तेव्हा कचे लपून बसणे आणि नंतर पळून जाणे हे त्याचे गुन्ह्यानंतरचे आचरण आहे. पश्चात्तापाचे आचरण किंवा सबसिक्वेंट कंडक्ट. एक निरपराध व्यक्ती सहसा पोलिसांना घाबरून पळून जात नाही असे सर्वसामान्य अनुमान असते. त्यामुळे कलम 6 नुसार कोणताही हेतू, तयारी किंवा दाव्याशी संबंधित आचरण हे पूर्णपणे सुसंगत तथ्य मानले जाते, कारण ते मुख्य घटनेला अत्यंत प्रबळपणे प्रभावित करते. हे समजायला अगदी सोपे आणि तार्किक वाटत आहे, पण मला इथे एक शंका येते. विचारा ना. आपण आताच म्हणले की निरपराध व्यक्ती पळून जात नाही, पण याच कथेत पुढे एक मोठा ट्विस्ट येतो. कोणता ट्विस्ट? जेव्हा खटल्यादरम्यान कला न्यायालयात विचारले जाते की तो पोलिसांना पाहून पळून का गेला, तेव्हा साहजिकच त्याचा वकील त्याचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. वकील का युक्तिवाद करतात? कचे वकील न्यायालयात उभे राहतात आणि अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतात, माझा अशील गावातून पळाला नाहीये, तर त्याला शेजारच्या गावात अचानक एक अत्यंत तातडीचे काम निघाल्यामुळे कोणालाही न सांगता त्याला घाईघाईने तिथे जावे लागले होते. आणि त्याचा या हत्येशी काहीही संबंध नाही असा त्यांचा दावा असतो. आता हे जे कारण वकिलांनी दिले आहे ते तर मूळ गुन्ह्याच्या आणि पोलिसांच्या तपासाच्या थेट विरोधात जाणारे आहे. मग हे वकिलांचे विधानही न्यायालयात सुसंगत तथ्य म्हणून ग्राह्य असू शकते का? ते अगदी निश्चितपणे ग्राह्य असू शकते. आणि हा खऱ्या अर्थाने कलम 7चा विषय आहे. कलम 7? कायद्याची ही बाजू खूपच रंजक दिसतेय. कायद्याची एक अतिशय सुंदर बाजू इथे दिसते, ती म्हणजे कायदा कधीही एकतर्फी नसतो. तो सर्वांना आपली बाजू मांडण्याची समान संधी देतो. कलम 7 नेमके काय स्पष्ट करते? कलम 7 हे सुसंगत तथ्यांच्या स्पष्टीकरणासाठी किंवा पुरस्थापनासाठी आवश्यक असलेल्या तथ्यांबद्दल बोलते. पुरस्थापना म्हणजे इंट्रोडक्शन. हो. वकिलांनी जे तातडीच्या कामाचं कारण दिलंय ते मुळात कच्या पळून जाण्याच्या आचरणाचे स्पष्टीकरण देत आहे. म्हणजेच एक्सप्लेनेशन. कायद्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोपीला स्वतःच्या आचरणाबद्दल किंवा त्याच्यावर ठेवलेल्या संशयाबद्दल स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण अधिकार असतो. जे तथ्य एखाद्या सुसंगत तथ्याद्वारे निर्देशित अनुमानाचे समर्थन किंवा खंडन करतात ते सुसंगत आहेत. आपल्या उदाहरणात पळून जाणे हे ते तथ्य आहे. या व्यतिरिक्त कलम 7 मध्ये एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची ओळख पटवणे किंवा एखादी घटना घडण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित करणे यांचाही समावेश होतो. त्यामुळे वकिलांचा हा बचाव पूर्णपणे कलम 7च्या चौकटीत बसतो आणि तो न्यायालयात ऐकून घेतला जातो. अगदी बरोबर. म्हणजे कायदा केवळ आरोप ठेवत नाही तर बचाव करण्याचा मार्गही त्याच कलमांमध्ये स्पष्टपणे नमूद करतो. आतापर्यंतची ही कथा आणि कायद्याची ही सर्व कलमे एकमेकांत एखाद्या कोड्यासारखी अगदी अचूक बसत आहेत. हो, सर्व धागे जुळून येत आहेत. पण या कथेत अजून एक अत्यंत महत्त्वाचा पैलू बाकी आहे. जसजसा पोलिसांचा तपास आणखी खोलात जातो तसतसा या कथानकात एक नवीनच आणि मोठा ट्विस्ट येतो. आता आणखी काय माहिती समोर येते? पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न होते की ने हा संपूर्ण हत्येचा कट काही एकट्याने रचला नव्हता. या भयानक कटात त्याचा एक मित्र ज्याचे नाव ग आहे हा देखील सामील होता. गची एंट्री होते तर इथे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी मिळते की नेच कला ती मारहाणीची लाठी किंवा हत्यार आणून दिले होते. आता अचानक या तिसऱ्या व्यक्तीची म्हणजे गची ही एंट्री संपूर्ण खटल्याचं स्वरूपच बदलून टाकते. आता प्रश्न असा पडतो की या चे कायद्यानुसार काय करायचे आणि त्याने केलेल्या कृतींचा मुख्य आरोपी च्या खटल्यावर काय परिणाम होतो. हा गुन्ह्याच्या तपासातील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे आणि इथे भारतीय साक्ष अधिनियमाचे कलम 8 लागू होते. कलम 8 हे कशाबद्दल आहे?
कलम 8 हे सामान्य परिकल्पनेच्या संदर्भात षड्यंत्रकारी किंवा कट रचणाऱ्या व्यक्तींबद्दल सविस्तर माहिती देते. सोप्या आणि रोजच्या भाषेत सांगायचं तर हे कट कारस्थान किंवा कॉन्स्पिरसी बद्दल आहे. हो, कॉन्स्पिरसी आणि कॉमन डिझाइन. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून एखादा गुन्हा करण्यासाठी कट रचतात, तेव्हा कायद्याची त्यांच्याकडे बघण्याची नजर पूर्णपणे बदलून जाते. कायदा त्यांच्याकडे कसा बघतो? कायदा असे मानतो की जेव्हा असा कट रचला जातो तेव्हा त्या सर्व व्यक्तींचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, तर ते सर्व मिळून एकच गुन्हेगारी अस्तित्व बनतात. या कटकारस्थानात एकदा का सामान्य आशय किंवा कॉमन इंटेन्शन निश्चित झाला की त्यानंतर काय होते? त्यानंतर त्या कटातील कोणत्याही एका व्यक्तीने जे काही म्हटले, केले किंवा अगदी कुठेतरी लिहिले असेल, ते सर्व इतर सर्व भागीदारांविरुद्ध न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. हे ऐकायला खूपच गंभीर वाटते. म्हणजेच गने प्रत्यक्ष हत्येच्या वेळी बाजारात उपस्थित नसतानाही किंवा त्याने स्वतः खवर हल्ला न करता केवळ लाठी आणून दिली असली तरी त्याने केलेल्या कृती या कनेच केल्या आहेत असे मानून त्या मुख्य आरोपी कच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतात. अगदी बरोबर. गने ते हत्यार आणून देणे किंवा गने त्या कटाच्या संदर्भात आधी कोणाला काही सांगितले असेल तर ते सर्व कच्या विरोधात कलम 8 नुसार एक भक्कम आणि सुसंगत तथ्य म्हणून ग्राह्य धरले जाईल. हा नियम मुळात कट अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती त्या कटाचा कसा भाग होता हे दर्शवण्यासाठी अतिशय प्रभावीपणे वापरला जातो. गुन्हेगार कितीही हुशार असले आणि त्यांनी कामे वाटून घेतली असली तरीही या कलमामुळे गुन्हेगारांच्या साखळीतील प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात पकडणे शक्य होते. आणि त्यांना जबाबदार धरणं खूप सोपं होते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण ही कथा आणि कायद्याची कलमे अतिशय सविस्तरपणे पाहिली. हो, सर्व पैलू उलगडले आपण. पण विशेषतः जे विद्यार्थी किंवा अभ्यासक कायदेविषयक परीक्षांची तयारी करत आहेत, ज्यांना उद्याचे वकील किंवा न्यायाधीश बनायचे आहे, त्यांच्यासाठी या कथेचा आणि या कलमांचा परीक्षेत नेमका कसा उपयोग होईल? कारण आपल्याला माहीत आहे की हल्ली परीक्षांमध्ये कलम 4 काय आहे असे सरळसोट प्रश्न विचारले जात नाहीत. तिथे बहुधा अशीच एखादी गुंतागुंतीची परिस्थिती दिली जाते. मग विद्यार्थ्यांनी याला सामोरे कसे जावे? अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करताना मूळ माहितीत दिलेल्या माइंड मॅप या संकल्पनेचा वापर करणे विद्यार्थ्यांना सर्वात जास्त फायदेशीर ठरते. माइंड मॅप, त्याचा नेमका कसा फायदा होतो? हा माइंड मॅप केवळ पोपटपंची किंवा पाठांतरासाठी नाही, तर मेंदूला विश्लेषणाची सवय होण्यासाठी आहे. परीक्षेच्या तणावात योग्य कलम आठवणं कठीण असतं. तिथे विद्यार्थ्यांना थेट कलम विचारण्याऐवजी आज आपण पाहिली तशीच एखादी परिस्थिती दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकेत विचारले जाऊ शकते की घटनेच्या ठिकाणी सापडलेले रक्ताचे डाग आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू हा कायद्यानुसार कोणता प्रमाण आहे? किंवा आरोपीने गुन्ह्यापूर्वी हत्यार खरेदी करणे आणि गुन्ह्यानंतर पळून जाणे हे कोणत्या कलमांतर्गत सुसंगत मानले जाते? किंवा म्हणूनच विद्यार्थ्यांना संपूर्ण परिस्थितीचं विच्छेदन करता आले पाहिजे. अशा वेळी उत्तर लिहिताना नेमके काय लक्षात ठेवावे? अशावेळी विद्यार्थ्यांनी या माइंडमॅपमधील अत्यंत अचूक तांत्रिक शब्द आणि त्यांच्याशी संबंधित कलमे पक्की लक्षात ठेवली पाहिजेत. उजळणीसाठी आपण या माइंडमॅपची थोडक्यात परत मांडणी करूया. नक्कीच, ही उजळणी खूप महत्वाची ठरेल. जेव्हा प्रश्न पुराव्याच्या मर्यादेवर असेल तेव्हा उत्तर कलम 3च्या संदर्भात असावे, म्हणजे फक्त विवाद्यक आणि सुसंगत तथ्य. जर प्रश्नात एखादी उत्स्फूर्त प्रतिक्रिया किंवा एकाच घटनेचा भाग असल्याचा उल्लेख असेल तर तिथे कलम 4 आणि रेस जेस्टे किंवा समव्यवहार हा शब्द आलाच पाहिजे. आणि कलम 5 साठी कोणते शब्द महत्वाचे आहेत? कलम 5 साठी 3 शब्द डोक्यात कोरून ठेवा. प्रसंग म्हणजे ओकेजन, कारण म्हणजे कॉज आणि परिणाम म्हणजे इफेक्ट, जसे ते रक्ताचे डाग. जर प्रश्नात आरोपीच्या वर्तनाबद्दल विचारले असेल तर कलम 6 आठवावे, ज्यामध्ये हेतू म्हणजे मोटिव्ह, तयारी म्हणजे प्रिपरेशन आणि आचरण म्हणजे कंडक्ट हे शब्द आवश्यक आहेत. जसे कथेतील जमिनीचे जुने वैर, लाठी खरेदी आणि पळून जाणे. जर आरोपी स्वतःच्या आचरणाचे कारण सांगत असेल तर ते कलम 7 नुसार स्पष्टीकरणात्मक तथ्ये आणि वेळ, ठिकाण निश्चित करण्यासाठी वापरले जाते हे स्पष्ट करावे. आणि शेवटी जर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असेल तर कलम 8 हे कट कारस्थान किंवा कॉन्स्पिरसीबद्दल आहे हे पक्के लक्षात ठेवावे. उत्तर लिहिताना जर या सर्व तांत्रिक शब्दांचा योग्य आणि अचूक वापर केला
आणि त्यांना अशाच एखाद्या समर्पक उदाहरणाशी जोडले तर उत्तरात एक वेगळीच परिपूर्णता येते. आणि परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळण्याची शक्यता खूप पटीने वाढते. खरोखरच या एका क आणि ख च्या कथेने कायद्याची ही सर्व कलमे किती जिवंत आणि समजायला सोपी केली आहेत. हो, आणि या संपूर्ण सखोल चर्चेवरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, ती म्हणजे कायद्याचा अभ्यास हा केवळ जाडजूड पुस्तकातील कलमे वाचणे किंवा ती यांत्रिकपणे पाठ करणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. हा खऱ्या अर्थाने मानवी आचरण, मानवी कृती, मानवी स्वभावातील गुंतागुंत, त्या कृतींमागील लपलेले हेतू आणि त्यातून समाजात निर्माण होणाऱ्या परिणामांचा एक अत्यंत सखोल अभ्यास आहे. तार्किक आणि मानसशास्त्रीय अभ्यास आहे. गुन्ह्याच्या वेळी मानवी मन कसे काम करते आणि न्यायव्यवस्था त्यावर कशी अत्यंत बारीक नजर ठेवून असते हे यातून दिसते. भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या अध्याय 2 मधून हे अतिशय उत्तम आणि प्रभावी प्रकारे समोर येते. या सर्व चर्चेमुळे आणि मानवी आचरणाच्या अभ्यासामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आपण मगाशी च्या पळून जाण्याच्या आचरणाबद्दल आणि त्याच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल सविस्तर बोललो, पण श्रोत्यांनी किंवा कायद्याच्या सर्वच अभ्यासकांनी आता एका पूर्णपणे वेगळ्या आणि काल्पनिक परिस्थितीचा विचार करून पाहावा. म्हणजे मूळ कथेत थोडा बदल करून? हो. समजा या कथेत हत्येनंतर गावातून पळून गेलाच नसता आणि जेव्हा काही वेळाने पोलीस त्याला प्रत्यक्ष अटक करायला आले तेव्हा त्याने पोलिसांना कोणताही प्रतिकार केला नाही, स्वतःच्या बचावासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तो फक्त पोलिसांसमोर अगदी शांत उभा राहिला आणि त्याने संपूर्ण मौन बाळगले. तर कायद्याच्या या आपण आत्ता पाहिलेल्या कलमांनुसार चे हे मौन त्याचे आचरण म्हणजे कंडक्ट मानले गेले असते का, की तो त्या घडलेल्या संव्यवहाराचा एक मूक भाग मानला गेला असता? हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे, जो या मूळ कथेवरच आधारित आहे. पण प्रत्यक्ष कायद्याच्या पुस्तकात त्याची थेट उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला आपल्या तर्कशक्तीचा अधिक सखोल वापर करावा लागतो. हो, हा विचारचक्र सुरू करणारा प्रश्न आहे. आणि कायद्याच्या तत्वज्ञानात डोकावणारा अत्यंत भारी प्रश्न आहे, मौन हे आचरण असू शकते का? याचा कायद्याच्या चौकटीत काय अर्थ निघतो यावर नक्कीच सर्वांनी शांतपणे विचार केलाच पाहिजे. नक्कीच. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या अध्याय 2 मधील कलम 3 ते 8 अतिशय रंजक पद्धतीनं एका गुन्हेगारी कथेच्या माध्यमातून आणि कोणत्याही क्लिष्टतेशिवाय समजून घेतली आहेत. मला आशा आहे की ही सखोल चर्चा सर्वांसाठी नक्कीच ज्ञानवर्धक आणि अत्यंत उपयुक्त ठरली असेल. अभ्यासासाठी आणि कायद्याच्या अशाच सोप्या विश्लेषणाचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत या कायद्याच्या संकल्पनांवर विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.